संगमनेर तालुक्यातील झोळे इथं दोन भावांमध्ये झालेल्या वादातून जमिनीच्या कारणावरून गंभीर मारहाण करण्यात आली। याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। झोळे इथल्या बाळू पुंजावाळे आणि त्याचा भाऊ अशोक पुंजावाळे यांच्यामध्ये जमिनीचा वाद होता। वडिलांनी जमीन वाटून दिलेली असतानाही अशोक वाळे हा त्याचा भाऊ बाळू वाळे याच्याशी वाद घालत होता। रविवारी दुपारच्या सुमारास याच कारणावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला। यामध्ये अशोकनं भाऊ बाळू वाळे आणि त्याच्या पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली, तर भावाच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घातला। या मारहाणीत बाळू वाळे हा चांगलाच जखमी झाला। त्याच्यावर संगमनेरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर त्याची पत्नी देखील गंभीर जखमी झाली आहे। बाळू पुंजावाळे राहणार झोळे, वडिलांनी जमीन वाटून दिली, हिस्से करून दिले। माझ्या हिस्स्यात आलेल्या जमिनीमध्ये भावाने नांगर घातला। त्याच्यावरून मी वडिलांना सांगितलं की भाऊ यांनी माझ्या हिस्स्याचं वावर नांगरलं, त्याच्या बदली तू काय करायचं ते पाय। मग मावळण आली, मामा आले, काका आले, त्यांनी ते वाद मिटवला। वाद मिटवल्यानंतर ते रस्त्याला गेले। रस्त्यावरून निम्या रस्त्यावरून परत मागे येऊन त्यांनी डायरेक्ट हाणमार केली, कुऱ्हाडीनं मारलं। त्याच्यानंतर मग मी बेशुद्ध झाल्यावर मग त्यांनी माझ्या मंडळींनी पोरांनी मला धरलं, त्यांनी सगळ्यांना मारलं। ही घटना 12:30 वाजता घडली। आम्ही त्याच्यानंतर दीड वाजता कंप्लीट नोंदवली। बाळू पुंजावाळे यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। या फिर्यादीवरून पोलिसांनी अशोक पुंजावाळे याच्यावर गुन्हा दाखल केलाय, तर घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक जयसिंग आव्हाड हे करीत आहेत। प्रतिनिधी संदीप चव्हाण, C24 तास, संगमनेर।